चाकूर तालुक्यात जागतिक महिला दिनानिमित्त चाकूर नगरपंचायत कार्यालय येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी कसबे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई स्वामी, स्वच्छता व आरोग्य सभापती गोदावरीताई पाटील, उपसभापती गंगूताई गोलेवार आणि नगरसेविका शबानाताई सय्यद उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गवई यांनी केले। आरोग्य शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय चाकूर येथील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते। चाकूर शहरातील महिलांसह अनेक पुरुषांनीही या शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमात महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले, तसेच सफाई कामगार महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। स्वच्छतेच्या अनुषंगाने त्यांना ग्लोव्ज व मास्कचेही वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या ज्योतिताई स्वामी यांनी आपल्या भाषणात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना व मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगले, तसेच महिला सुरक्षा व स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली। महिलांचा प्रत्येक क्षेत्रात सहभाग किती महत्त्वाचा आहे हेही त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात शुभांगी कसबे यांनी माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना दिलेल्या अधिकारांविषयी माहिती देत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। म्हणजे त्या दिवशी त्यांनी म्हणजे महिलाचं इतकं महत्त्व आहे। जेव्हा घरात काम करते तिचं फक्त गृहिणी आहे म्हणून तिचं महत्त्व कमी होतं का? तर नाही, घरात काम करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी महिलाचं महत्त्व हे तितकंच असतं। आता बाहेर काम करणारे पुरुष महिलांना म्हणतात, तुला काय समजतं घरात पैसे खर्च करायला, जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा समजतं पैसे कुठून येतात, कसे येतात। म्हणजे बाहेर गेलं म्हणजेच कमाई करणं नसतं, जेव्हा स्त्री घरात वावरत असते। आज पोळ्या लाटायला बाई किती रुपये घेते, घर साफ करायला किती घेते, आई म्हणजे सासू सासऱ्यांची तिच्या मनातून सेवा करत असते, त्यासाठी जर बाई ठेवली तर किती पैसे घेते। मुलं सांभाळण्यासाठी तिच्या जर खर्चाची तिच्या कामाची जर बेरीज केली तर त्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते। आणि कामवाल्या ज्या बाया असतात त्या कितीही पैसे दिले तरी तेवढ्या प्रेमाने काम करतात का? नाही। म्हणून महिलांनी आपण कोणत्याही क्षेत्रात असतो आपल्या जपूनच काम केलं पाहिजे, आपलं अस्तित्व जपूनच काम केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि जोपर्यंत आपण स्वतःला किंमत देत नाही ना, तोपर्यंत जग आपल्याला कधीच किंमत देत नाही। सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महिलाविषयी आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उल्हासात जल्लोषात जगभरात साजरा केला जातो। मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले तसेच साने गुरुजीवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई व आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा अनन्य स्त्रियांचे महत्त्व अनन्य आहे। अशा अनेक स्त्री आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीतून त्यांचे महत्त्व दाखवले आहे।